नमस्कार, माझे नाव मनोहर पुंडलिक वाल्ले, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सोनखाम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9चं मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड याच्यातील एक चॅप्टर आपण शिकणार आहोत. त्या चॅप्टर विषयी तुम्ही इयत्ता 8वी मध्ये बरंच काही शिकलेला आहात. या 9 स्टँडर्ड मध्ये आपल्याला इयत्ता 8वी मध्ये शिकलेल्या प्रॉपर्टीजचे आपल्याला थेरम्स पण बघायचे आहेत. आणि ते थेरम बघण्याच्या आधी आपल्याला तो जो काही त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्या इंट्रोडक्टरी पार्ट वरचाच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. आता ते चॅप्टर कोणतं आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुम्हाला मी काही पिक्चर्स दाखवले, त्या पिक्चर्स बघितल्यानंतर तुम्ही थोडा विचार करा की आपल्याला कुठला चॅप्टर शिकायचा आहे. बघा, पहिलं चित्र मी तुम्हाला दाखवतो. आपण सगळ्यांनी हे चित्र बघितलं असेल किंवा अशा प्रकारची वस्तू बघितली असेल. याला म्हणतात लॅडर. लॅडर याला मराठीमध्ये शिडी असं म्हटलं जातं. बघितले असेल तुम्ही बऱ्याच ठिकाणी. दुसरं पिक्चर आहे, तुम्ही सगळ्यांनी नोटबुकचा पेज बघितलेला आहे. नोटबुकच्या पेजवर हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. आपल्या सगळ्यांकडे नोटबुक असते, नोटबुक आपण वापरत असतो. याच्यावर भरपूर अशा हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. त्या हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही नीट बघा, तुमच्या लक्षात येईल की मला आज कुठलं चॅप्टर सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण सगळ्यांनी रेल्वे ट्रॅक्स बघितलेले असतील. हे रेल्वे ट्रॅक्स आहे. रेल्वे ट्रॅक्स ज्यांनी बघितलेले नसतील त्यांनी या ठिकाणी चित्र बघा की ज्या ट्रॅक्सवर रेल्वे चालते त्या ट्रॅकचं एक चित्र आहे. या ट्रॅक्स वरून आपल्याला काय लक्षात येतं? मी तुम्हाला या ठिकाणी 3 पिक्चर्स दाखवलेले आहेत. 3 पिक्चर्स वरून तुमचं काय लक्षात आलं? तुमचं नक्की एक तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की इयत्ता 8वी मध्ये इन स्टँडर्ड 8 मध्ये आपण एक चॅप्टर शिकलेलो आहोत. त्या चॅप्टरशी संबंधित हे पिक्चर्स आहेत. हे जे काही तिन्ही पिक्चर्स मी तुम्हाला दाखवले, असे अनेक एक्झाम्पल तुम्हाला बघता येतील किंवा तुम्ही बघितलेले असतील. तर ह्या तिन्ही पिक्चर्स मध्ये एक कॉमन गोष्ट आहे. ती कुठली आहे? तर ह्या ठिकाणी पॅरलल ही जी काही कन्सेप्ट आहे ती पॅरलल कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळते. उदाहरणार्थ, याचे काही 2 ट्रॅक्स आहेत. हे 2 ट्रॅक्स एकमेकांना पॅरलल आहेत. त्याच पद्धतीने याचे काही नोटबुकचे जे काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, या सर्व हॉरिझॉन्टल लाईन्स या सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. त्याच पद्धतीने मी तुम्हाला लॅडर दाखवलं. हे जे काही लॅडर आहे, या लॅडरचे जे 2 बांबू आहेत किंवा 2 स्टिक्स आहेत उभ्या, त्या सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. किंवा त्यांना जोडणारे जे काही स्टिक्स आहेत, हॉरिझॉन्टल स्टिक्स, ह्या सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. तर अशा अनेक पॅरलल कन्सेप्ट क्लिअर करणारे उदाहरणं आपण आपल्या डेली लाईफ मध्ये बघत असतो. हीच पॅरलल कन्सेप्ट जर आपण जिओमेट्री मध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बरेच जिओमेट्रिकल फिगर असे आहेत की त्यांचे साइड्स असतील किंवा एजेस असतील ते सुद्धा पॅरलल असतात. फॉर एक्झाम्पल, हा रेक्टँगल आहे. या रेक्टँगलचे जे काही अपोजिट साइड आहेत त्या अपोजिट साइड सुद्धा एकमेकांचे पॅरलल आहेत. द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर पॅरलल टू इच अदर. ह्या ज्या काही उभ्या 2 साइड्स आहेत त्या सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. आपण जर स्क्वेअर बघितला तर स्क्वेअरच्या सुद्धा जे काही अपोजिट साइड्स आहेत त्या सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. त्याचबरोबर पॅरलोग्राम, की ज्याला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो, याच्या सुद्धा अपोजिट साइड जे आहेत त्या सुद्धा पॅरलल आहेत. समजा ही साइड आणि ही साइड हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत. ही साइड आणि ही साइड हे दोघे सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. तर हे झालं जिओमेट्रिकल फिगर. त्याचबरोबर आणखी एक जिओमेट्रिकल फिगर आपल्याला माहिती आहे, लाईन. लाईन विषयी काय सांगते? लाईन्स हे पॅरलल असू शकतात का? यस, लाईन हे पॅरलल पण असू शकतात आणि इंटरसेक्टिंग असू शकतात. तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चं पॅरलल लाईन्स हे चॅप्टर. चला तर बघूया. पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स आपण कोणाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन्स? समजा या ठिकाणी मी 2 लाईन्स काढतोय. लाईन L
अँड लाईन एम. मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगतो की ह्या दोन लाईन ज्या आहेत, लाईन एल अँड लाईन एम, हे पॅरलल आहे. ते पॅरलल कशावर? तर पॅरलल ठरवण्यासाठी काही क्रायटेरिया आहे का? तो क्रायटेरिया दोन लाईनला जर आपण लावला आणि तो जो क्रायटेरिया या ठिकाणी सॅटिस्फाय झाला की तो क्रायटेरिया या ठिकाणी जर लागू पडला तर आपण असं म्हणणार की या दोन लाईन्स या पॅरलल आहे. तर काय क्रायटेरिया आहे? तुम्हाला सुरुवातीला मी एक लॅडरचं पिक्चर दाखवलं. त्याचे काय दोन स्टिक्स आहेत किंवा दोन बांबू आहेत जे काय व्हर्टिकल आहे, हे पॅरलल आता मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे पॅरलल कशावरून? तर हे जे काय दोन बांबू आहेत किंवा दोन स्टिक्स आहेत याच्यात जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स या प्रत्येक ठिकाणी सेम आहे. जर का दोन बांबू किंवा दोन स्टिक्स याच्यातला डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स जर सेम असेल तर आपण यांना म्हणणार पॅरलल. म्हणजे हे जे काही स्टिक्स किंवा बांबू आहे ते पॅरलल आहे, बिकॉज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू स्टिक्स इज अ कॉन्स्टंट और सेम थ्रू आउट द लेंथ ऑफ द लॅडर. त्याच पद्धतीने तुम्हाला मी रेल्वे ट्रॅक दाखवला. रेल्वे ट्रॅक मध्ये सुद्धा दोन ट्रॅक मधले जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सेम असतं. परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असतं म्हणजे काय? ज्यावेळेस परपेंडिक्युलर डिस्टन्स हे सेम असेल त्यावेळेस त्या जे काही दोन एजेस किंवा दोन साइड आहेत ते आपण दोन्ही बाजूंना किती वाढवलं तर ते एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाही. तीच गोष्ट आपण लाईनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी लावून बघूया. समजा या दोन लाईन्स आहेत आणि या दोन लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जर का सेम असेल थ्रू आउट इट्स लेंथ, जर या दोन लाईन एल आणि लाईन एम यांच्यातला परपेंडिक्युलर जर का डिस्टन्स तुम्ही प्रत्येक ठिकाणी मोजा, ते जर का सेम असेल, सारखं असेल, कॉन्स्टंट असेल, याचा अर्थ काय होतो की ह्या ज्या दोन लाईन आहेत या कितीही आपण एक्सटेंड केल्या दोन्ही बाजूंना तर ते एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. मग ज्या लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करत नाही अशा लाईनला आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. पण पॅरलल लाईनची ही डेफिनेशन ही अपूर्ण आहे. तर याच्यात आणखी एक गोष्टीची आपल्याला कमतरता आहे. जोपर्यंत ती गोष्ट आपण त्याच्यात टाकत नाही तोपर्यंत पॅरलल लाईनची डेफिनेशन आपल्याला परफेक्ट सांगता येत नाही. तर काय सांगता येईल आपल्याला की समजा आता ह्या दोन लाईन्स आहेत, एक लाईन अशी आहे, एक लाईन अशी आहे. आता ह्या दोन्ही लाईन सुद्धा समजा वरची लाईन मी दोन्ही बाजूला एक्सटेंड केली, किती एक्सटेंड केली किंवा खालची लाईन एक्सटेंड केली तरी सुद्धा या दोघं लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाहीत. मग यांना आपण पॅरलल लाईन म्हणायचं का? नाही. नो, दीज आर नॉट पॅरलल लाईन्स. का? कारण ही जी काही लाईन आहे ह्या लाईनचा प्लेन असा आहे आणि ही जी लाईन आहे अशी जी मी लाईन पकडलेली होती या लाईनचा प्लेन असा आहे. म्हणजे दोन्ही लाईनचा जो प्लेन आहे तो प्लेन वेगवेगळा आहे. दीज लाईन्स आर इन डिफरंट प्लेन. मग पॅरलल लाईनच्या बाबतीत काय सांगता येईल की ज्या दोन लाईन एकाच प्लेन मध्ये असतील आणि ते एकमेकींना इंटरसेक्ट करणारे नसतील अशा लाईनला आपण पॅरलल लाईन असं म्हणायचं. डेफिनेशन: the lines which are in the same plane and do not intersect each other, that lines are called as parallel lines. The parallel line की definition आहे the lines which are in the same plane and they do not intersect each other. म्हणजे काय की अशा लाईन्स, दोन लाईन्स की ज्या एकाच प्लेन मध्ये असल्या पाहिजे. आता हा जो ब्लॅकबोर्ड आहे हा ब्लॅकबोर्ड एक प्लेन आहे. या प्लेन मध्ये आपण या दोन लाईन्स काढलेल्या आहेत. मग एकाच प्लेन मध्ये असलेल्या परंतु एकमेकींना इंटरसेक्ट न करणाऱ्या लाईन्स त्यांना आपण म्हणणार पॅरलल lines. Lines which are in the same plane and do not intersect each other. आता तुमच्या जे काही टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुक मध्ये थोडा एक वेगळा शब्द वापरलेला आहे. तो काय आहे? The lines which are coplanar.
the lines which are coplanar and do not intersect each other. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही डेफिनेशन दिलेली आहे, द लाइन्स विच आर कोप्लॅनर. आता हे जे काही सेंटेन्स आहे, द लाइन्स विच आर कोप्लॅनर, आणि या ठिकाणी म्हटलं द लाइन्स विच आर इन द सेम प्लेन, या दोघं स्टेटमेंटचा अर्थ सेम आहे, सारखा आहे. कोप्लॅनर म्हणजे एकाच प्रतलात असणार आहे, आणि याचे अर्थ होतो काय, एकाच प्रतलात असणार आहे. म्हणून डेफिनेशन लिहिताना कुठलीही डेफिनेशन लिहिली तरी चालेल, फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, द लाइन्स which are in the same plane or the lines which are coplanar and they do not intersect each other. अशा लाईनला आपण काय म्हणायचं, पॅरलल लाईन्स. समजा याचे काय पॅरलल लाईन्स आहे, याच्यातला डिस्टन्स जर का कमी कमी करत गेलो आपण, फॉर एक्झाम्पल बघा, एक लाईन काढलेली आहे, लाईन एम, सॉरी लाईन एल and line M. याचे काय दोन लाईन्स आहेत, लाईन L आणि लाईन M. याच्यातलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते जर का आपण डिक्रीज करत गेलो किंवा इन्क्रीज करत गेलो तर काय होईल, तर अशा वेळेस ज्या काही लाईन्स आपण पुन्हा एक्सचेंज जर केल्या तर ह्या दोन लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करतात. So these are the intersecting lines. These are not parallel lines. इंटरसेक्टिंग लाईन्स अशा सुद्धा आपण काढू शकतो किंवा बघितलेल्या आहेत. आपल्या टेक्स्टबुक मध्ये बऱ्याचदा आपण बघत असतो. अशा प्रकारचे जे लाईन्स असतात त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन असं म्हणतो. ह्या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, आणि जर ह्या लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असेल अशा वेळेस आपण या लाईनला म्हणणार पॅरलल लाईन्स. मग जे काही लाईन्स आहेत, कुठल्याही लाईन्स असतील, त्या लाईन्सला आपण जर का आणखी एक थर्ड लाईन जर काढली and that line intersects the line L and line M in two distinct points. समजा या लाईनला आपण नाव दिलं L. दोन लाईनला छेदणारी म्हणजे इंटरसेक्ट करणारी आपण तिसरी लाईन काढली, आणि ती जे गिवन जे दोन लाईन्स आहेत त्या लाईन्सला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत आहे, अशा लाईनला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. अशा लाईन्सला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्सल. If a line intersect given two lines in a two distinct points, that line is called as a transversal of those two lines. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय की दिलेल्या ज्या काही दोन लाईन आहेत त्या दोन लाईनला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी जी काही तिसरी लाईन आहे त्या लाईनला आपण म्हणणार ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या ठिकाणी ही जी काही लाईन एन आहे, ही लाईन एन ही ट्रान्सव्हर्सल आहे. कोणाची, लाईन एल आणि लाईन एम. लाईन एल आणि लाईन एम या दोन लाईनची ट्रान्सव्हर्सल लाईन एन या फिगर मध्ये आपल्याला दिसत आहे. त्या ट्रान्सव्हर्सल मुळे काय घडतं, त्या ट्रान्सव्हर्सल मुळे या ठिकाणी बरंच काही घडतं. इथूनच आपला खऱ्या अर्थाने जे काही आपलं चॅप्टर आहे पॅरलल लाईन्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज, इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. ज्या वेळेस ट्रान्सव्हर्सल जे काही गिवन लाईन्स आहेत त्यांना इंटरसेक्ट करत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काही अँगल्स तयार होतात. या ठिकाणी बघूया किती अँगल आणि कोणकोणते अँगल तयार झालेले आहेत. ज्या वेळेस एका ट्रान्सव्हर्सलने दिलेल्या जे काही दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सला जर का इंटरसेक्ट केलं तर त्या ठिकाणी किती अँगल्स तयार होतात. लाईन एल ला ज्यावेळेस ही ट्रान्सव्हर्सल एन इंटरसेक्ट करेल त्यावेळेस या ठिकाणी बघा किती अँगल तयार होतात, 1 2 3 and 4 अँगल्स लाईन एल ला इंटरसेक्ट केल्यावर झाले. त्याच्यानंतर लाईन एम ला ज्यावेळेस ही ट्रान्सफर इंटरसेक्ट करते त्यावेळेस या ठिकाणी सुद्धा
किती अँगल तयार होतात? 1 2 3 and 4. In all 8 angles are formed. किती अँगल्स तयार होतात? टोटल 8 अँगल्स. ज्यावेळेस दोन लाईनला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी टोटल 8 अँगल्स तयार होतात. आणि ह्या 8 अँगल्स पैकी काही अँगलचे पेयर्स तयार केलेले आहेत. ते कोणते कोणते पेयर्स आहेत ते आपण स्टँडर्ड 8 मध्ये पण शिकलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहित आहे पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स, पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. आता या ठिकाणी पेयर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स कुठे आहेत, पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल कुठे आहेत, पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल कुठे आहेत ते आपण बघणार आहोत. समजा या दोन लाईन्सला n ही दोन लाईनची n ही ट्रान्सव्हर्सल आहे. या ठिकाणी हा जो अँगल आहे या अँगलला आपण म्हटलं A, दिस इज अँगल B, दिस अँगल C and this is angle D. In the same way here this is the angle E, F, G and H. आपण अँगलचं नाव दिलेलं आहे. आता बघूया सगळ्यात पहिले तयार होणारे पेयर्स ऑफ अँगल्स. पहिले पेयर आहे पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. तर करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते कुठे तयार होतात? आता बघा जी फिगर काढलेली आहे त्याच फिगरच्या संदर्भात हे टीचिंग एड आहे. ही ट्रान्सव्हर्सल, ही लाईन L and this is लाईन M. करस्पॉन्डिंग अँगल्स कुठे तयार होतात? करस्पॉन्डिंग अँगल्स हे जिकडे ट्रान्सव्हर्सल आहे या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला, सर्वप्रथम आपण बघूया या ट्रान्सव्हर्सलच्या राईट साइडला आणि दिलेल्या लाईनचा अबोव. ही ट्रान्सव्हर्सल आहे, हिच्या राईट साइड आणि जे काय दिलेल्या लाईन्स आहेत त्यांच्या अबोव तयार होणारे अँगल्स. म्हणजे काय, समजा आता ही लाईन आहे, हिच्या राईट साइडला बघणार पहिली लाईन जी आहे लाईन L, हिचा अबोव म्हणजे हा अँगल. त्याच पद्धतीने जी सेकंड लाईन आहे या लाईनच्या संदर्भात हिचा अबोव म्हणजे हा अँगल. these are the corresponding angles. या ठिकाणी बघा ही ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सलचा राईट साइडला आणि दिलेल्या लाईनचा अबोव तयार होणारा अँगल म्हणजे हा अँगल लाईन L चा अबोव आणि लाईन M चा अबोव हा अँगल म्हणजे अँगल A and अँगल E. these are the pairs of corresponding angles. सिमिलरली या ठिकाणी जसं वरच्या बाजूचे घेतले वरच्या साइडला, तसंच बिलो द लाईन्स ट्रान्सव्हर्सलचा राईट साइडला आणि बिलो द लाईन्स कुठल्या अँगल्स आहेत? दिस अँगल अँड दिस अँगल म्हणजे अँगल B and अँगल F. these are the pairs of corresponding angles. let us see first pair angle A and angle E, the pair of corresponding angles. Second pair angle B and angle F. हे जे काय पेयर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल बघितले आपण ट्रान्सव्हर्सलच्या राईट साइडला. इन द सेम वे द अँगल्स ऑन द लेफ्ट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल म्हणजे इकडच्या बाजूला अँड अबोव द गिवन लाईन्स. ह्या ठिकाणी इकडच्या बाजूला लेफ्ट साइडला आणि अबोव द लाईन्स L च्या वरती तयार होणारा अँगल D. त्याच पद्धतीने M चा अबोव तयार होणारा अँगल H. थर्ड पेयर इज अँगल D and अँगल H. सिमिलरली लेफ्ट साइडला आता लाईनचा बिलो खालच्या बाजूला तयार होणारा अँगल्स. कुठला अँगल आहे? अँगल C and अँगल G. these are the pairs of corresponding angles, angle C and angle G. या पद्धतीने ज्या वेळेस दोन लाईन्सला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर 4 pairs of corresponding angles are
फॉर्म, 4 जोड्या करस्पॉन्डिंग अँगलच्या तयार होतात. नेक्स्ट पेअर आपल्याला बघायची आहे पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगलचे 2 टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरा टाइप आहे पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता हे जे काही पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स जे आहेत हे 2 लाईनच्या मध्ये तयार होणारे अँगल्स असतात. तर या ठिकाणी आपण फिगर मध्ये आपण बघूया की इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत. ते सरळ झेड आणि उलटा झेड, मिरर इमेज ऑफ झेड असं लक्षात ठेवा, किंवा क्रॉस अशा या 2 ट्रिक्स पैकी कुठलीही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला अल्टरनेट अँगल ओळखणं सोपं जाईल. दोन्ही पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट इंटेरियर अँगल दाखवतो. तर या ठिकाणी बघा असा हा झेड तयार होतो आहे, हा झेड. ह्या ठिकाणी हा जो अँगल तयार झालेला हा ह्या अँगलचा अल्टरनेट अँगल आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल. म्हणजे अँगल C and angle E. अँगल C चा इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे E. त्याच पद्धतीने तुम्ही उलटा झेड बघा की मिरर इमेज ऑफ झेड या पद्धतीने हा बघा. तर ह्या ठिकाणी हा अँगल आणि इकडचा हा अँगल, म्हणजे अँगल B चा इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल H. ही झाली सेकंड पेअर. अँगल B and angle H. These are the pair of interior alternate angles. किंवा क्रॉस ने लक्षात ठेवा बघा असा क्रॉस, म्हणजे हे क्रॉस झाल्यानंतर हे 2 अँगल दिसतात अँगल C आणि अँगल E. ही एक पेअर झाली. त्याच्यानंतर हा क्रॉस याची ही अँगल B आणि अँगल H. These are the interior alternate angles. या पद्धतीने आपण एक तर झेड किंवा त्याचा उलटा झेड किंवा क्रॉस या पद्धतीने आपण दोन्ही ट्रिक्स पैकी कुठल्याही ट्रिक्सने आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आपण दिलेल्या फिगर मध्ये ओळखू शकतो. त्याच्यानंतर आहे पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूला. हे जे काही 2 लाईन्स आहेत ह्या 2 लाईनच्या एक्सटेरियर पार्ट आउटर पार्ट मध्ये तयार झालेले अँगल्स कुठले आहेत बघा. हा एक अँगल तयार झाला आहे आणि हा दुसरा. या ठिकाणी सुद्धा क्रॉस लक्षात ठेवा. जर क्रॉस तयार केला असा तर तुम्हाला लक्षात येईल की अँगल D आणि अँगल F these are the pairs of exterior alternate angles. अँगल D and अँगल F. अँगल D चा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल F. त्याच पद्धतीने अँगल A चा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल G. अँगल A and अँगल G these are the pairs of exterior alternate angles. अल्टरनेट अँगलचे आपण 2 प्रकार बघितले, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स and pairs of exterior alternate angles. त्याच्यानंतर थर्ड पेयर आहे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स म्हणजे काय की ज्या 2 लाईन्स दिलेल्या आहेत त्या 2 लाईन्सचा मध्ये तयार होणारे अँगल्स. हे जे काही 2 लाईन्स दिलेल्या आहेत ह्या 2 लाईन्सच्या मध्ये तयार होणारे अँगल्स आणि ते कसे असते पण ट्रान्सव्हर्सलचा एकाच बाजूला असलेले अँगल्स. बघा फिगर मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल जे काय आपण फिगर काढलेली आहे याच्यात आपण नाव दिलेली आहेत म्हणून आपण ही फिगर कन्सिडर करूया. एकाच बाजूला ट्रान्सव्हर्सलचा एकाच बाजूला आणि दिलेल्या 2 लाईनचा मध्ये इंटेरियर पार्ट मध्ये तयार झालेले अँगल म्हणजे अँगल B and अँगल E. These are the pair of interior angles. Angle B and angle E. त्याचबरोबर ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साइडला दुसऱ्या बाजूला परंतु 2 लाईनचा मध्ये तयार झालेले अँगल्स
अँगल सी अँड अँगल एच. अँगल सी अँड अँगल एच हे आहेत इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स म्हणजे कुठले की दोन लाईन्सच्या मध्ये तयार झालेले अँगल्स आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असलेले. अशा पद्धतीने या ठिकाणी पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर्स आपल्याला मिळतात. पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगलच्या आपल्याला सुद्धा 4 पेअर्स मिळतात. त्याच्यापैकी 2 पेअर्स आहेत पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या आणि 2 पेअर्स आहेत पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या. त्याच्यानंतर इंटेरियर अँगलच्या सुद्धा आपल्याला 2 पेअर्स मिळतात. अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण 10 पेअर्स आपल्याला मिळतात.